हालो हालो हालो. चला सामन्याला सुरुवात. टॉप 6 मधील ती लढत. पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे जीवदानी माऊली फुलपाडा विपक्ष जीवदानी क्रिकेट क्लब विरार नगरीतील तो दोन संघातील ती लढत आता आपण पाहतोय. टॉप 6 ची आतापर्यंत ज्या प्रकारची मेहनत राहिली, आता प्रकारची ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, तो खेळ आतापर्यंत प्रत्येकांना प्रभावित करणार आहे. आता टॉप 6 मधून आतापर्यंत ज्या प्रकारची मेहनत राहिली, आता अजून थोडीशी अधिक मेहनत करावी लागणार आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर, 2 सलामीवर बॅटर आहेत. ऋतिक विपुल लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. यावेळेला अगदी जमिनीला गुटगुळ्या करत गेलेला चेंडू सीमारेखा पार चौकार. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 6 धावा धावफलकावर येतात. काय सुरुवात आहे आमच्या सोबतीनं. अजून एक यंगस्टर आवाज अर्थातच आयुष आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. धन्यवाद. अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. आणि इथे पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर आपण पाहतो एक चांगली लढत आहे. 2 कर्णधारांमधील ती लढत आहे. दुसरीकडे ऋतिक पागी बाबू यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. पहिला गडी ऋतिकच्या खेळाला पूर्णविराम. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टॉप 6 मधील ती लढत. नवीन फलंदाज जाता आकाश सालुंके येतोय. पहिल्या 6 मध्ये 8 धावा धावफलकावर येत असताना आगाशीचा तो चित्त थराकतो. सीझन 3 चा ती तुडुंब गर्दी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. जणू काही समुद्राला उधाण आले की काय, ह्या प्रकारचं ते आयोजन नियोजन. अगदी APL आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 2025 टॉप 6 मधली ती पहिली लढत आहे. दुसरीकडे आशिष शर्मा, पहिला चेंडू अगदी टिच्चून मारा होता. समर इन डिलिव्हरी, डायरेक्ट हिट. आता पंच पुन्हा एकदा डिसिजन. टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. टेक्निकल टीमची मदत तरताच आपण पुन्हा एकदा येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. यस, धन्यवाद प्रमोद किडीसन, मॅन फ्रॉम सफाज. प्रेक्षकांचा खऱ्या अर्थानं तो यस डिसिजन. गडीबात OUT धावचीच्या रूपानं आकाश सालुंके आता परता वळखतं. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी चांगली सुरुवात होती. पहिल्या 6 मध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर विजय सावंत येतोय. आता थोडंसं संकट आहे. पाठच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी धावच्याच्या रूपानं. ऋतिक पागी नंतर आकाश सालुंके जसा येतोय तसा आता रनआउटच्या रूपानं परताळतोय. विजय सावंत असेल. दुसरीकडे आपण विपुलला पाहतोय. यंगस्टर खेळाडू आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. आता मैदानात राहणं तितक्याच गरजेचं असेल. 8 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. संत गतीने सुरुवात आपलं वैयक्तिक खातं खोलत असताना विजय सावंत बड्डे बॉय. उत्सव मूर्ती आजच्या दिवसातील
विजय आपला वैयक्तिक खातं खोलतो. दुसरीकडे पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंमध्ये ती संथ गतीने सुरुवात करत असताना पहिल्या 2 मध्ये 2 येत आहेत. धाफक 10 धावा ह्या धाफकावर. 10 धावा धावपलकावरती आहे आणि ते येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि ते एखादा मोठा फटका यायचा गरजेचं आहे. वाईडचा रिव्ह्यू. यस नक्कीच आयुष वाईटच्या यावेळेला टेक्निकल टीमची मदत. या अजय आपण स्वतः आले तर बरं पडेल. आयोजक नाही आहे तिथे त्या कारणास्तव आपल्याला विनंती असेल आपण स्वतः या. टेक्निकल टीमच्या माध्यमातून आता ते संपूर्णतः चेक केलं जाईल नक्की काय घडलंय काय बिघडलंय. परंतु ज्या प्रकारचं आतापर्यंतचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं बॉलिंग टीमचा रिव्ह्यू अर्थातच JCC B संघाचा. ऑनफिल्ड डिसिजन वाईड होता किणी सर आणि त्यानंतर तो डिसिजन येस वाईट आहे आणि वाईटच राहणार आहे. अतिरिक्त धाव धाफकामध्ये ती भर पडत असताना त्या धाफकावर आतापर्यंत 11 आहेत. 2 वाईड आले. वाईड चेंडू आणि हो इथे फास्ट चेंडू आलाय आणि ते सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होते. 12 धावा धावपलकावरती आहे. पुन्हा एकदा असज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे सिंगल रन. नक्कीच सिंगल घेतली जाते. पुन्हा एकदा माइंडसेट ते चेंज केलं आणि हलक्या हाताने तो पुश करत असताना धाफकावर 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 13 धावा ह्या धाफकावर येत असताना पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. 14 आहेत विजय. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 बॉल बाकी. आता 5 चेंडूंचा खेळ. धाफकावर त्या 14 आहेत. चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने तो पुश करो खुश रहो. पहिल्या 2 षटकांचा खेळ येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. 12 मध्ये 15 धावा आहेत. हे मी हाय कोली चोरीला डोली न मुंबईच्या किनारी. भारतीन कोली हानल्या डोली न चल जाऊ बाजारी. यस धन्यवाद प्रमोद केळी सर. आज मैदानामध्ये प्रत्येकाचं ते मनोरंजन करतायत. आदरणीय सन्माननीय विशू गायकवाड लंबोदर क्रिएशनचे सर्वा विशू आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. फ्लाइटचा अजय येस पुन्हा एकदा चेक केला जाईल. आमच्या सोबतीनं इथे तेजस आज तेजस सोनी अर्थातच बाला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. संपूर्णतः ती आयोजन कमिटी असेल. वैभव पाटील असेल, आशुतोष जाधव, अजय पवार, जय असेल, तेजस सोनी, बाला असेल, महेश यादव, मेघेश बारी, मेलविन, वृषभ हेमाडे, मुकेश यादव व संपूर्णतः त्या आगाशी क्रिकेट क्लबची टीम ह्या स्पर्धेपाठी अजून कशी ही स्पर्धा गुण्यागोविंदानं पार पडली जाईल ह्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घेत असताना ही स्पर्धा आज आपण पाहतोय. पहिल्या दिवशी ज्या वेळेला 2 संघ एकीकडे JSR दुसरीकडे नवयुग 11 त्यातील तो उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यावेळेला 2 संघांची ती ग्रँड एंट्री झाली. त्यावेळेला सोबतीनं त्यांच्या हातात हात धरून त्या लहानशा मुली आणि त्यांच्यावर एक तो मेसेज केला होता. एक चांगला टी-शर्ट्सवर तो मेन्शन केलेला मुलगी सुरक्षित तर समाज सुरक्षित असा आगाशीच्या माध्यमातून त्यानंतर ह्या स्पर्धेची अर्थातच उत्सव मूर्ती ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतो. अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका आणि डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच द गोल्डन हार्ट रंजन दादा ह्यांचं ते आकर्षित करणारं असं ते ह्या स्पर्धेचं सर्व अर्थातच रंजन दादांचा तो 3D असा बॅनर आपण पाहतोय. दरवर्षी आमच्या डावीकडे तो मंच असायचा परंतु यंदाच्या वर्षामध्ये धाफकावर आतापर्यंत 18 आहेत. 18 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा चांगला गॅदर आहे.
चांगल्यारीत्या गॅदर करत असताना अजून एक निर्धाव चेंडू पहिल्या 3 मध्ये 3 होत्या. चौथा मोठा मारा फटका करण्याच्या नांदात आता तो चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. निर्धाव येतोय आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 18 धावा धावफलकावर आयुष. येणारे शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहे आणि ते हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन धावपलकामध्ये ॲड. गोलंदाजीच्या मार्कवरती इथे 6 आणि स्ट्रायकेनवरती आहे बड्डे बॉय. बड्डे बॉय आहे. विजयला आता मैदानात त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. स्वतः कर्णधार आहे. एक संकटमोचक खेळ त्याच्याकडून सातत्यानं पाहिलाय. तो विजय यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दुसरीकडे इथे 6 रबाडा. पहिल्या 3 षटकांचा खेळ. तिसऱ्या षटकामध्ये मेविन धावांना रोख लावलाय. पहिल्या 6 चेंडू मध्ये 8 होत्या, दुसऱ्यामध्ये 7, आता तिसऱ्यामध्ये 4 धावांवर रोख लगावत असताना येतोय डीजेमॅनच्या दिशेनं. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गाऊं तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. मुझको लुभाती है जवानियाँ, मस्ती लुटाती जिंदगानियाँ. माने न कहना पागल मस्त पवन सा दिल ये डोले. क्या बात आहे. डान्सिंग अंपायर अर्थात आज प्रमोद किणी सर आज आगाशी नगरीमध्ये आहेत. या स्पर्धेला छान लावण्यासाठी आज आगाशी नगरीमध्ये APLच्या माध्यमातून आगाशी बिग बॅश लीग पहिल्या 3 षटकांचा खेळ 19 धावा धावफलकावर. आता येणारे 6 मध्ये प्रणय. थोडीशी चुकी जातोय चेंडू सीमापार. चौकार. पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकामध्ये जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो आता रिलीज केला जातो. आता येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकीकडे राहुल आहे, दुसरीकडे प्रणय. आतापर्यंत मैदानात ज्याने आग उपाडले, परंतु ह्या वेळेला काय आहे पंचांचं डिसिजन यावेळेला नॉट आउट अर्थात सिंगल धावा. त्या धावफलकामध्ये ती भर पडत असताना धावफलकावर आतापर्यंत 24 धावा ह्या धावफलकावर. आमच्या सोबतीनं अजून एक वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ह्याचा देखील आपण आवाज बऱ्याच वेळेला ऐकला असेल. आयुष किनी हे आमच्या सोबतीनं आहेत. चौथा गस्त आहे. मोठा फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. मोठा फटका आला सुद्धा होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गेला. आणि ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी अंगावरती आहे विपुल यांच्यावरती. नक्कीच चांगला आयुष्य उल्लेख केला. एक आतापर्यंत प्रभावित केलंय विपुलने आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ बघलाय, परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर विपुलच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. अक्षय 25 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज आता शुभम खांडेकर येतोय. येथून जीवदानी माऊली संघ यावेळेला एखादा चौकार अपेक्षित करते. दुसरीकडून JCCBचा संघ म्हणतोय अजून एखादा निर्धाव चेंडू जाऊ दे, परंतु यावेळेला काय, यावेळेला पंच तटस्थ आहेत. अर्थातच फेअर डिलिव्हरी. विजय रिव्ह्यू घेतला जातोय. थोडासा डाऊटफुल होता, त्या कारणास्तव विजयने तत्काल त्वरित लगेच म्हटलं आम्ही टेक्निकल टीमची मदत घेतोय. येस, वाईट साठी आउटसाइड डॉप स्टम्पचा मारा होता. आता आमचे तेजस सोनी सोबतीनं धरमभाई हे जोडले जातात टेक्निकल टीम सोबत. संपूर्णतः आयोजन कमिटी हा पाठी तितकीच मोठी मेहनत घेत असताना ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडली जात आहे. टॉप 6 मधील ती लढत. पहिला सामना एकीकडे JCCB आहे, दुसरीकडे जीवदानी माऊली फुलपाडाचा तो संघ आहे. पंचांचं डिसिजन आता काय येणार ह्यावर अजून थोडासा विचार विनिमय केला जातोय. परंतु ह्या पुढील होणारा सामना एकीकडे हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ आहे, विपक्ष JKCC अर्नाळा.
दोन्ही संघ आपण कर्णधार टॉस की बॉसच्या दिशेनं येऊन दाखल राहायचे. डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता डगआउट मधून दुसऱ्या टाळ्या वाजतायत. आता आरडाओरडा आहे. आता शिट्ट्या वाजतायत. अर्थातच JCC संघाचा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात हा चाहता वर्ग आहे. चाहता वर्ग दोन्हीकडून आहे. 25 धावा ह्या धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ आतापर्यंत 25. पुन्हा एकदा खांडेकर शुभम हा रेडी आहे अगदी आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला मनगटाच्या साह्याने खेळला गेलाय. सिंगल धाव धाफकामध्ये भर पडली जाते. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 26 धावा धाफकावर. 27 धावांचं लक्ष हे धाफकावर असेल. तुर्ताच दोन्ही संघाचे कर्णधार हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष JKCC अर्णाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मित्रांनो टॉस की बॉसच्या दिशेनं दाखल व्हा. थँक्यू. आदरणीय सन्माननीय छोटू गिरासे साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या नाणेफेकीचा कॉल. दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल हितांश क्रियांश आणि JKCC अर्णाला. चला मित्रांनो JKCC अर्णाला आहे. हितांश क्रियांश दोन्ही एकत्र येत आहेत. सोबतीनं सँडी देखील. हॅलो 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 चिक. मान्यवरांच्या शुभ हस्ते आता तो नाणेफेकीचा कॉल तो आकर्षित करणारा असा तो आपण कॉइन पाहतोय. अर्थातच एकीकडे APL आहे दुसरीकडे टीम आगाशी असा हा कॉल द्यायचा. टॉप 6 मधून दुसरी लढत. एकीकडे हितांश क्रिया 11 नवापूरचा संघ विपक्ष APL टीम आगाशी येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. तुर्तास मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा आसन प्रणय नाही फक्त डिसिजन विचारेल. क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील आणि नाणेफेकीचा कॉल सँडी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कॉल प्रथमतः जिंकला जातोय टीम JKCC अर्णाला. अर्थातच जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबचा तो संघ आणि प्रथमतः फील्ड गो टू चला थँक्यू सर. टार्गेट या ठिकाणी आहे 27 धावांचा आणि 27 धावांचा टार्गेट पार करत असताना JCC संघाचे 2 सलामीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एका ठिकाणी आपण पाहिलं तर इथे सानी रबाडा, दुसऱ्या ठिकाणी साहिल राणे. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी राहिली आहे दोघांची. हलक्या रीतीने घेऊन काढला खेळपट्टीवरती चेंडू ठेवून जोपर्यंत स्वतःच्या फॉलो झोनमध्ये ऋतिक चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 27 धावा म्हणजे माफक या ठिकाणी धावसंख्या असू शकेल कारण या पटांगणावरती ती धावसंख्या सहजरित्या पार केली जाऊ शकते. आतापर्यंत JCC B संघाने हे असे टार्गेट कंप्लीट केले गेलेले आहेत आणि इथपर्यंत पोहोचले गेलेले आहेत. दरम्यान 3 चेंडूमध्ये 3 धावा. जीवदानी माऊली संघ सुद्धा सांगितलं गेलं तर ह्या धावा अशा धावा डिफेंड सुद्धा करत आलेल्या आहे इथपर्यंत. नक्कीच हे बॅटर पाहण्यासाठी मजा येणार आहे. परंतु या ठिकाणी काय घडलंय साहिल राणेच्या
बॅटीतून खोलवर टप्प्यावरती ड्राईव्ह केला गेलेला आहे आणि चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. प्रमोद सरांचा डान्स आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. लक्ष लक्ष धाफकावर आपण पाहतोय. येणारे 24-24 मध्ये 27 धावांचं आव्हान आहे, परंतु ह्या वेळेला जे करणं गरजेचं होतं ते केलंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते माइंडसेट ते कॅल्क्युलेशन आता खेळलं जात आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफक 8 धावा ह्या आतापर्यंत धावफकावर आहेत. 27 धावांचं आव्हान आहे. दुसरीकडे 2 फलंदाज ही जोडी तोडणं खऱ्या अर्थानं जीवदानी माऊली फुलपाडा संघासाठी तितक्याच गरजेचं असेल, परंतु पहिल्या 6 चेंडूंचा खेळ पहिल्या 6 मध्ये 9 धावा धावफकावर आहेत. येतोय पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे वाले भाई. बिल्कुल थोड़ा सा त्यांना राग आला. त्यांचं नाव चिराग आहे. चिराग भाई डीजे बाजा बजाइए थोड़ा. थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 9. 27चा पाठलाग करायचा आहे. आता 27 कोणाला सतावणारी आहे तेही बघूया आपण आणि सत्ता कोण गाजवणारी आहे. सत्ता महत्वाचा, 7 आकडा महत्वाचा. 7 द्यायची आहे, 7 निभायची आहे आणि 7नं उभं राहायचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल. सूरज नक्कीच आता सूरज येतोय. सूरज चव्हाणला आता धावा रोखायच्या आहेत. थोडासा प्रेशर आहे, थोडासा तणाव आहे, थोडासा दबाव आहे, परंतु 2 खेळाडू आता त्या रणनीतीनं तो खेळ केला जातोय. चाललेला सामना रोमांच थरार पद आलित्य संघर्ष नाट्य सर्व काही आता टॉप 6 मधील ती दुसरी लढत. चला टॉप 6 आहे तर टॉप करायचं तर नॉनस्टॉप खेळायचं. टॉप वरती जायचं, नॉनस्टॉप खेळायचं. नॉनस्टॉप तुम्हाला खेळायला लागणार. दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाण आहे. एका सूरज चव्हाणला अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय बिग बॉस मध्ये. या दूसरा सूरज चव्हाण है. बिल्कुल सूरज बनना आसान नहीं होता भाई. अगर सूरज की तरह चमकना है तो उसके जैसा जलना पड़ेगा. इफ यू लाइक शाइन लाइक ए सन फर्स्ट बर्न इट. थोड़ा सा जलना पड़ेगा. सूरज आहे बॉलिंग मार्क वरती. नक्कीच त्या सूरजला आता खऱ्या अर्थानं त्या धावेंना रोख लगावायचं. धावेंना रोख लावण्यासाठी तो दुसरीकडून हलक्या हातानं आतापर्यंत तुकाराम सर पुश करो खुश राहो. पहिल्या त्या येणाऱ्या त्या 4 चेंडूमध्ये तेच काहीच पाहायला मिळतं. कारण एका बाजूला हितेश आहे, दुसऱ्या बाजूला साहिल. साहिलचा अर्थ किनारा असतो. किनाऱ्यावरती सुखरूप उतरायचं आहे. विजयाच्या त्या बरोबर टप्प्यावरती पोहायचं आहे. पण सहज नाही. नाही भाई. सोच को बदलो तो सितारे बदल जाते. नजर को बदलो तो नज़ारे बदल जाते. कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं भाई. दिशाओं को बदलो किनारे अपने आप बदल जाते. किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे आणि आपल्याला विजय गाठायचा आहे. नक्कीच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे. 4 बॉल आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफकावर 13 आहेत. ती किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी 3 लढा. परंतु दुसरीकडून आता तो निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. तो डॉट बॉल येतोय. त्याची गरज होती. तो डगआउट संपूर्णतः फुलपाडा नगरी त्याची वाट पाहत होती. आता तो निर्धाव चेंडू येतोय सर. चला तो निर्धाव चेंडू आला. मग शेवटच्या चेंडूवरती काय एक चौकार येणार का की अजून एक डॉट बॉल. डॉट चौकार डॉट चौकार. स्तब्धता आहे भाई. इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. हलक्या हातानं खेळलाय. 1 रन झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 रन नंतर स्कोर झालाय 14 झाल्या. 13 करायचे आहेत. 12-13 वाला केले. 12-13 मेरा वाला केले. 13 मेरा. ये क्रिकेट लगता है सबको प्यारा. एक धून ऐकूया आणि येऊया 12-13च्या खेळात. आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आगे मैदान में हम साफा बांध के आगे आगे सबसे आगे अपना सीना तान यस. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 मध्ये 14 आल्यात. आता येणारे 12 मध्ये 13 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. मित्रांनो हिम्मतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे
जो बेस्ट रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. चला तुम्हाला रोल दिलाय तर रोल निभावा बाबा, रोल निभावा. मागे मी म्हटलं होतं रोल मिळालाय, रोल निभावा. दणदणीत कणकणीत चौकार. थँक्यू. आता मुरदुलला म्हटलं बाबा हिम्मत नका हरू, ज्याच्या अंगात हिम्मत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. हिम्मत असेल तर किंमत मिळणार, अशी नाही मिळणार. आणि त्यामुळे किंमत पाहिजे तर हिम्मत दाखवावी लागणार आहे. आणि ती किंमत खऱ्या अर्थानं कमावले हितेश रबाडा. वसई तालुक्यातील एक उभरता सितारा म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. आणि रबाडा इतकंच म्हणतोय की मारा मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे हमेशा बुलंद रहते. चला बघूया किती हौसले बुलंद आहे. बिल्कुल क्या रास्ता क्या फासला, जब है तुम्हारे पास हौसला कम होता जाएगा फासला. हौसला असणार तर फासला देखील कमी होत जाणार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय प्रणय आहेत. बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकर एंडला हितेश. समीकरण बदलले, 11 चेंडूचा खेळ आहे, 9 धावांची आवश्यकता आहे. समीकरण पहिल्या चेंडूवरती थोडंसं चेंज झाले. जसं अचानकपणे वातावरणामधलं बदल झालाय ना तसं समीकरण चेंज झाले. पण 2-3 चांगले चेंडू कमबॅक करेल फिल्डिंग करणारा संघ. 2-3 डॉट बॉल, एखादा विकेट मॅच मध्ये तिकीट घेऊन येईल. भाई तिकीट है तो विकेट है तो तिकीट है. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आता थोडंसं प्रेशर वाढलाय, दबाव वाढलाय सध्या बॉलिंग वरती. फुलटॉस बॉल 1 रन. फुलटॉस बॉलने आता ती एक येते. आता जे काय करायचं ते समोरच्या संघाला करायचं. एखादा निर्धाव चेंडू अटॅकिंग फील्ड त्यासाठी सजवली जाते, परंतु 2 खेळाडू ते 2 सलामीवीर फलंदाज 2 खेळाडूंच्या ते खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. आणि त्या प्रकारचे खऱ्या अर्थाने हे 2 JCCB संघाचे संकट मोचक आहेत. आणि त्या प्रकारचा तो खेळ आतापर्यंत मैदानात दाखवतात. पुन्हा एकदा तो डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धावेने आता धावेंचा तो ग्राफ हा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच जसा मृदुल तुम्ही उल्लेख केला की हे 2 खेळाडू आहेत ना, यांच्या टी शर्टचा रंग बदलला. क्यों? इनके टी शर्ट का रंग बदला क्योंकि इन्होंने खेल का रंग बदला है. खेळण्याचा रंग बदलला म्हणून त्यांचा टी शर्टचा रंग बदललेला आहे. मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतले आहेत, पण टी शर्टचा रंग तर बॉलरलाही बदलायचा आहे. त्यांनाही पाहिजे. आता त्याला माहिती आहे, हितेशला माहिती आहे भाई क्यों दिखानी ताकद, अब दिखानी भाई नजाकत वाला फटका. 1 रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. येस नक्कीच. एक ने आता 21 धावा धाफकावर. आता येणारे 8 चेंडू मध्ये इक्वेशन काय आहे? 8 मध्ये 6 धाव्यांचं इक्वेशन आहे. एकीकडे जीवदानी माऊली फुलपाडा नगरीतील तो संघ आहे. टॉप 6 मधील ती पहिली लढत आहे. दुसरीकडे JCCB आतापर्यंत पगडा थोडासा भारी आहे, आतापर्यंत हवी आहे. आणि हे 2 खेळाडू जीवदानी माऊली संघासाठी समोरच्या संघासाठी आतापर्यंत डोकेदुखी ठरताय. आणि अशी डोकेदुखी ना सॅरोडॉनने जाणारी नाहीये. पण भारतामध्ये काय माहिती का, डोकेदुखी लागली ना तर गोळ्या नाही घेत, लोक चहा पितात. त्यांना वाटतं बाबा चाय पिलं का डोकेदुखी जाते, असंही आहे. भाई हे सॅरोडॉनने जाणारी डोकेदुखी नाही आहे. इथे तुम्हाला विकेट पाहिजे, याची कटकट मिटवायची. छोटी मुलं जातात किटकॅट घेतात, कारण किटकॅट काय सांगतं माहिती का, हॅव अ ब्रेक हॅव अ किटकॅट. त्याकरता किटकॅट पाहिजे. या विकेटची कटकट मिटवायची तर बाबा किटकॅट पाहिजे. किटकॅट बघूया कोण घेत आहे. फटका खेळा जरूर, फिल्डिंग झाले, थ्रो होतो, थोडासा उशिरा थ्रो झालाय. 1 रन ऍड होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड वरती जाऊया. 23. 6 चेंडूचा खेळ आहे. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6-4 आहे. जमाना 60-40 वाला आहे. डेव्हलपमेंटचा रेशो पण 60-40 आहे. या मॅचचा रेशो पण 60-40 आहे. ऐकूया डीजे आणि येऊया पुन्हा एकदा 6-4च्या खेळामध्ये. थँक्यू. तुफान आंधी जलजला आहे. आगाशी बिग बॅश लीगचा थरलेला थरार आहे. देखे जरा किसमें कितना है दम, आज ना छोडूंगा. प्रत्येक जण आला इथे जिंकण्यासाठी, स्वप्न घेऊन आलाय. ड्रीम आहे बाबा, ड्रीम आहे. या ट्रॉफीला जिंकायचं. आगाशी बिग बॅश ला आपल्याला ट्रॉफीला उचलायचं आहे. 6-4चा मॅच आहे. बॉलिंग मार्कवरती विपुल.
नक्कीच विपुल आहे. नवीन हंगामातील ती नवीन सुरुवात आता कोणाच्या नावी राहणार. आता टॉप 3च्या दिशेनं कोल दाखल होणार. त्यासाठी चालणारी ती कडवी लढत आहे. ती खऱ्या अर्थानं आज ती लढत दोन संघामध्ये आपण पाहतो. दोन खेळाडूंना भेदून सहज आणि सोप्यारित्या अगदी टॅप केला. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर. बघा आपण तिसरीला असताना एक धडा होता बा, इच्छा तेथे मार्ग. जहा होगी चहा वहा मिलेगी राह. इच्छा असणार तर तुम्हाला मार्ग सापडणार. मार्ग असं सापडणार नाहीये. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बरोबर फिल्डिंग पाहिली तर त्या लगांची आठवण येते. जंटलमॅन क्लोजिंग. काहींच्या चेहऱ्यावरती स्माईल आलंय, पण ते स्माईल क्लोजअप वाला नाहीये, टेन्शन वाला आहे. कपाळावरती आटे आहेत, टेन्शन आहे. कारण अजून 2 धावा करायच्या आहेत. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 2 करायचे आहेत. 4 मध्ये 2 धावांची गरज आहे. यावेळेला जेवदा आणि माऊली संघ तो एखादा निर्धाव चेंडू पाहतोय. परंतु हे 2 खेळाडू आज इतक्याच मैदानामध्ये म्हणतात की संकटांच्या वाटेवरती ते सांगतात चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजा पर्यंत धावायचंय मला. आणि सारं काही आज JCCB संघाला जिंकून द्यायचंय. ही APL ची ट्रॉफी, ही आगाशी बिग बॅश लीग ची ट्रॉफी आज आम्हाला घरी घेऊन जायचंय. तो प्रयत्न दुसरीकडून ह्या 2 खेळाडूंमधून, ह्या 2 सलामीवर बॅटर मधून आतापर्यंत त्या प्रकारचं चालू आहे. चला आता 4-2 ची मॅच आहे. असं आपण चायनीज वरती जातो, ऑर्डर देतो 1/2 वाली. हा 4/2 वाला खेळ आहे. हा 4/2 वाला खेळ आहे. 1 चेंडू 2 चेंडू निर्धाव चेंडू. मॅच मधला रोमांच येईल. तुम्ही उल्लेख केलाय इतकी मेहनत दोन्ही टीमने केली. JCCB तुम्ही मेहनत केलेली आहे, मेहनतीला फळ तुम्हालाही मिळणार आहे. जीवदा आणि माऊली टीमही रेडी आहे. आता बरोबर पावसाला लांब आहे, पण छत्रीसारखं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच चांगला उल्लेख सर. परंतु टाइमवर देखील लक्ष द्या मित्रांनो. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ बाकी असेल, ह्यावर देखील मित्रांनो लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला 4 षटक ती हाताळायचे आहेत. ह्या सर्व गोष्टींवर अगदी बारकाईनं आज संपूर्ण आता असोसिएशन मेंबर विचार करतायत. आणि हा स्पर्धा आज गुण्या गोविंदानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या स्पर्धा एक ह्या वेळेला काय आहे आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. 1+1 सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JCCB अँड हार्ड लक टीम जेवदा आणि माऊली फुलपाडा संघ.